ध्येय तयारी शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षांची इयत्ता 1ली ते 8वी हर्षदा ऑनलाईन एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत करतोय। आज आपण या व्हिडिओमध्ये जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारी विविध घटकावरील काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। सराव संच 1, सराव संच 2, सराव संच 3 तसेच 4 व 5 यामधील उदाहरणं आपण याच पद्धतीने पाहिलेली आहेत। या व्हिडिओमधील उदाहरणे पाहत असताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम उदाहरण वाचा, व्हिडिओ पॉज करा, उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा व आपले उत्तर चेक करा। आपले उत्तर बरोबर आहे का याची खात्री करा। अशाच पद्धतीने या व्हिडिओमधील सर्व उदाहरणे पहा की आपण किती उदाहरणे बरोबर सोडलीत हे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। प्रश्न क्रमांक 1, एका पाण्याच्या टाकीमध्ये 36 लिटर पाणी मावते। जर तिच्यामधून 3/6 इतके पाणी काढून टाकले तर पाण्याच्या टाकीमध्ये किती लिटर पाणी शिल्लक राहिले? ए पर्याय आहे 18 लिटर, बी आहे 27 लिटर, सी पर्याय आहे 25 लिटर आणि डी पर्याय आहे 24 लिटर। पहा उदाहरण सोडवत असताना आपल्याला काय दिले पहा, एका पाण्याच्या टाकीची क्षमता दिली 36 लिटर आणि तिच्यातून 3/6 एवढे पाणी काढून टाकले तर तिच्यामध्ये पाणी किती शिल्लक आहे हे आपल्याला विचारलेलं आहे। पहा ही पाण्याची टाकी आहे आणि याच्यातून 3/6 पाणी काढून टाकलेले आहे। बघा 3/6 मध्ये या टाकीचे 6 समान भाग केले तर यातले 3 भाग पाणी काढून टाकले। आपण याचे समान 6 भाग करूया, 1 2 3 4 5 आणि 1 6 समान भाग केले। आता याच्यातून किती पाणी काढून टाकले पहा, 3 भाग पाणी काढून टाकले, 1 हा दुसरा भाग आणि तिसरा भाग। आता किती पाणी भाग शिल्लक आहे, 1 2 आणि 3 भाग शिल्लक आहे। या पूर्ण टाकीची क्षमता आहे 36 लिटर। मग 6 भाग म्हणजे 36 लिटर, 6 भाग बरोबर 36 लिटर, तर 1 भाग म्हणजे किती पहा, 1 भाग बरोबर 36 भागिले 6, 6 1 6, 6 6 36, 6 लिटर, 1 भाग म्हणजे 6 लिटर आला। आता किती पाणी शिल्लक राहिले पहा, जर 3 भाग पाणी काढलं तर 3 भाग पाणी शिल्लक राहिले, 1 भाग म्हणजे 6 लिटर, 6 लिटर 6 लिटर, सायंत्रिक 18 लिटर। पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर आहे। आता प्रत्येक वेळेस आपल्या या पद्धतीनं आकृती काढून सोडवता येणार नाहीये। आपल्याला पहा 36 लिटर पाण्यापैकी 3/6 पाणी काढून टाकले, म्हणजे किती भाग पाणी शिल्लक आहे पहा, तर 3/6 भाग पाणी शिल्लक आहे, म्हणजे 36चे 3/6 बरोबर किती आपल्याला काढायचं आहे, 36 गुणिले 3/6 बरोबर 6 1 6, 6 6 36, सायंत्रिक 18 लिटर पाणी शिल्लक राहील। या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल। जर उदाहरण समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आकृतीच्या सहाय्याने समजून घेता येईल। लक्ष सर्वांच्या पहा। प्रश्न क्रमांक 2 पहा, दोन संख्यांचा लसावी आणि मसावी यांचा गुणाकार 364 आहे। जर त्यापैकी एक संख्या 28 असेल तर दुसरी संख्या कोणती? ए पर्याय आहे 10, बी आहे 12, सी आहे 13 आणि डी आहे 15। आता हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला काय करायचं आहे पहा, दोन संख्यांचा लसावी गुणिले मसावी। बघा लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या। हे सूत्र सर्वांना माहित पाहिजे। त्यांनी काय दिले पहा, याच्या सूत्रामध्ये टाकून देऊ, किमती घालूया आपण। लसावी आणि मसावी यांचा गुणाकार दिला आपल्याला 364। 364 बरोबर पहिली संख्या 28 गुणिले दुसरी संख्या आपण x मानूया। आपल्या x ची किंमत काढायची। x बरोबर काय आलं पहा, x बरोबर 364। आता हे 28 गुणिले डावीकडे गेले छेदामध्ये जाईल भागिले 28, x बरोबर कितीने भाग जातो पहा, 4 ने भाग घालूया, 4 7 28, 4 9 36, 4 1 4, 7 1 7, 7 1 7, 7 1 21, 13। x म्हणजे 13, x बरोबर 13 आलं। आपण x म्हणजे दुसरी संख्या म्हटलं होते, तर आपल्याला दुसरी संख्या विचारली होती याच्यामध्ये, तर दुसरी संख्या पर्याय क्रमांक सी बरोबर आहे 13। या पद्धतीचे उदाहरण आपल्या नवोदयमध्ये पाहायला मिळेल। लक्ष सर्वांच्या, याच सूत्राचा वापर करून तुम्ही
पहिली संख्या काढू शकता, दुसरी संख्या काढू शकता, लसावी दिला असेल, दोन संख्या दिला असेल तर मसावी सुद्धा तुम्ही काढू शकता. हे सूत्र मात्र सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 3 पहा. 7 गुणिले 10चा तिसरा घात अधिक 5 गुणिले 10चा पहिला घात अधिक 3 गुणिले 10चा वजा 1 पहिला घात अधिक 5 गुणिले 10चा वजा दुसरा घात बरोबर किती? ए पर्याय आहे 7050 दशांश चिन्ह 35, 705 दशांश चिन्ह 35 बी पर्याय, सी पर्याय 7005 दशांश चिन्ह 35 आणि डी पर्याय आहे 7053 दशांश चिन्ह 05. आता आपल्याला यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहा आता त्यांनी जे उदाहरण दिलं आहे ते आपण लिहून घेऊया. 7 गुणिले 10चा तिसरा घात म्हणजे किती? 1000 अधिक 5 गुणिले 10 अधिक 3 गुणिले, आता पहा 10चा वजा 1 म्हणजे 0.1 आलं, अधिक 5 गुणिले 10चा वजा दुसरा घात म्हणजे 0.01 आलं. आता आपण गुणाकार करूया. 10 गुणिले 1000 7 गुणिले 1000 7000 आलं, अधिक 5 गुणिले 10 50 अधिक 3 गुणिले 0.1 0.3 आलं, अधिक 0.05 आलं. आता याच्यापासून आपल्याला संख्या तयार करायची आहे. पहा हे हजार स्थानी आहे, हे दशक स्थानी आहे, शतक नाही याचा, म्हणजे हे 7050 आले दशांश चिन्ह. आता हा दशांश आहे, दशांशच्या स्थानी मांडा, हा शतांश आहे, शतांशच्या स्थानी मांडा, म्हणजे 7050 दशांश चिन्ह 35 हे आपलं बरोबर उत्तर आहे. किती नंबर पर्याय बरोबर आहे? पहा पर्याय क्रमांक 1 किंवा ए हा पर्याय आपला बरोबर आहे. लक्षात सर्वांच्या. या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक 4 पहा. खालीलपैकी योग्य विधान कोणते नाही जर ए व बी या नैसर्गिक संख्या आहेत? आता आपल्याला योग्य पर्याय नाही असं म्हटलेलं आहे. पहा हे खूप महत्त्वाचे आहे का नाही आहे. आणि ए व बी या नैसर्गिक संख्या आहेत. आता कोणते दोन नैसर्गिक संख्या मांडायची आपण? ए बरोबर 1 आपण घेतली आणि बी बरोबर 2 घेतलं. तुम्ही कोणतेही घेऊ शकता. आता या किमती आपण प्रत्येक समीकरणामध्ये मांडूया. ए पर्याय पहा कंसामध्ये ए अधिक बी बरोबर बी अधिक ए. किमती टाका. 1 अधिक 2 बरोबर 2 अधिक 1. 3 बरोबर 3 म्हणजे ए पर्याय ए विधाने बरोबर आहे. लक्ष सर्वांच्या. डावी बाजूवर उजवी बाजू आहे. आता आपण बी पर्याय पाहूया. ए गुणिले बी बरोबर बी गुणिले ए. एची किंमत 1, 1 गुणिले 2 बरोबर 2 गुणिले 1, 2 बरोबर 2 म्हणजे पर्याय क्रमांक बी हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक सी पहा. 1 गुणिले ए बरोबर ए गुणिले 1. आता एची किंमत 1 आहे बरोबर एची किंमत 1 आहे. 1 बरोबर 1 म्हणजे हेही विधान सी विधान ही बरोबर आहे. तर विधान योग्य नाही असं म्हटलेलं आहे. डी विधान हे अयोग्य असणार आहे. चेक करूया आपण. डी पर्याय पहा. एची किंमत 1 आहे. 1 भागिले 2 बरोबर 2 भागिले 1. आता पहा हे जर आपण पूर्णांकाच्या रूपामध्ये लिहिलं, अंश आणि छेदाच्या रूपामध्ये लिहिलं तर 1/2 बरोबर 2/1. बरोबर आहे का? पहा हे नाही आहे. इथं बरोबर चिन्ह येणार नाही आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे डी हे आपलं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी हे आपल्याला पर्याय क्रमांक डीचं गोल आपल्याला रंगवायचं आहे. लक्ष सर्वांच्या. समीकरण मांडून घेऊया. वर्गमुळामध्ये 144 अधिक वर्गमुळामध्ये 256 वजा वर्गमुळामध्ये 196 वर्गमूळ घेऊन सर्व संख्या वर्गमुळामध्ये याचं वर्गमूळ काय येईल पहा. 144चं वर्गमूळ 12 अधिक 256चं वर्गमूळ 16 वजा 196चं वर्गमूळ 14 आलं. आपल्या पदावली मिळाली. बेरीज करा. 12 अधिक 16 28, 28 वजा 14, 28मधून 14 गेलं 14 आलं. पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 6 पहा. 120, 200 आणि 240 चा लसावी व मसावी यांची बेरीज किती असेल? आपल्याला लसावी आणि मसावी काढावं लागेल. रिव्हिजन पण होईल पहा आपले. 120चे
मूळ अवयव पाडूया, 200चे मूळ अवयव पाडूया आणि 240चे सुद्धा मूळ अवयव पाडूया. मूळ अवयव पाडून याचा लसावी आणि मसावी काढूया. पहा 2 60 2 30 2 15 5 3 3 1. 200चे मूळ अवयव पहा, 2ने बघा जातोय 100, पुन्हा 2ने जातोय 50, पुन्हा 2ने जातोय 25, आता मात्र 5ने जातोय 5 5 25 1. आता 240चे मूळ अवयव पहा, बे 1 बे, बे 2 4, बे 0 0 2, बे 6 12, बे 0 0 2, 30 2, 15 3, 3 5 15 1. आता याचा लसावी आणि मसावी काढायचा असेल तर हे तिन्ही जे मूळ अवयव आहेत ते एकाखाली एक लिहून घ्या. जे विद्यार्थ्यांना येत नाही त्यांसाठी आपण या पद्धतीने सोडवतो आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 5. त्यानंतर 280चे मूळ अवयव पहा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. आता आपल्या सुरुवातीला मसावी काढूया. मसावी काढत असताना तिन्हीमध्ये जे कॉमन आहे तेच फक्त घ्यायचे आपल्याला. या ठिकाणी 2 आहे, अंडरलाईन करा, 2 2 2 एकदा घ्यायचं गुणिले, या ठिकाणी 2 आहे 2 आहे 2 आहे 2 गुणिले, या ठिकाणी 2 आहे 2 आहे 2 गुणिले 2, एकदाच गुणिले लिहा, 2. आता पहा या ठिकाणी 5 आहे 5 आहे 5 आहे गुणिले 5, पुन्हा काय कॉमन आहे का पहा, याच्यामध्ये 3 आहे याच्यामध्ये 3 आहे, म्हणजे हे कॉमन आहे. 5 2 10 10 2 20 20 2 40, यांचा मसाव्याला 40. इथपर्यंत काय अडचण आहे का पहा. आता मसावी 40 आहे, आता लसावी किती येईल पाहायचा. आता लसावी काढत असताना मसावी हा लसावीचाच एक भाग आहे, आपण कॉमन काढलेला आहे. आता लसावी काढत असताना जे राहिलेलं आहे त्याच्यामध्ये कॉमन पहा. आता या दोन्हीमध्ये 5 आहे तर 5 एकदाच घ्या, याला गुणिले 5 करा, गुणिले याच्यामध्ये काय, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 3 कॉमन आहे, गुणिले 3 करा. आता काय राहिले का पहा, याच्यामध्ये 2 राहिलेलं आहे, हे 2 इथं मांडून टाका. किती आलं पहा आता, 5 त्रिक 15 15 2 30, 40 गुणिले 30 बरोबर 4 त्रिक 12, 1200 याचा काय झाला लसावी झाला. आणि याचा मसावी किती आला होता, 40 आला होता. मग लसावी अधिक मसावी यांची बेरीज विचारलेली आहे. मग 1200 म्हणजे 1200 अधिक 40 बरोबर किती आलं, 1240. पर्याय क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 7 पहा, खालीलपैकी अशी कोणती संख्या आहे की जिचा 21 हा अवयव आहे आणि गुणित सुद्धा आहे. पहा आता याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय, काय दिलेलं आहे पहा, 21 हा अवयव आहे आणि त्याचं गुणित पण आहे. आता ऑप्शनवरून जाऊ आपण. पहिला पर्याय ए पर्याय 3 आहे. आता पहा 3चं गुणित 21 आहे, परंतु 3चा अवयव 21 नाही आहे. 3चं गुणित 21 आहे, म्हणजे 21 ही 3च्या पटीमध्ये असलेली संख्या आहे, परंतु 3चा अवयव नाही आहे 21, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येणार नाही आहे. पर्याय क्रमांक बी पण पहा, 7चा गुणित आहे 21, परंतु 7चा अवयव नाही आहे 21, कॅन्सल झाला. 21 पहा. आता सी 21चा अवयव 21 आहे आणि 21चा गुणीसुद्धा 21 येत आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. आता 42 पाहू, डी पर्याय 42 पाहूया. आता बघा 42चा अवयव 21 आहे, परंतु 42चं गुणित मात्र 21 नाही आहे. गुणित म्हणजे पटीतली संख्या, 42च्या पटीमध्ये 21 येणार नाही आहे. 42चं अवयव येतो 21, अवयव पण आहे आणि गुणित पण आहे, असं एकच पर्याय याच्यामध्ये पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 8 पहा, 9 खुर्च्यांची किंमत ही 3 टेबला एवढी आहे. एका टेबलाची किंमत 1500 रुपये असल्यास अर्धा डझन खुर्च्या आणि 2 टेबल यांची एकूण किंमत किती असेल. आपल्याला काय दिलं आहे पहा, ह्याच्यामध्ये 9 खुर्च्यांची किंमत ही 3 टेबला एवढी दिलेली आहे आणि एका टेबलाची किंमत आपल्याला दिलेली आहे. आणि याच्यावर आपल्याला काय काढायचं आहे, अर्धा डझन खुर्च्या आणि 2 टेबलाची एकूण किंमत आपल्याला करायची आहे. शेवटी आपल्याला हे बेरजेवरून उदाहरण सुटणार आहे, परंतु बेरजेवरून उदाहरण सोडवायचं असेल तर आपल्याला टेबलाची आणि खुर्चीची, एका टेबलाची आणि एका खुर्चीची किंमत काढता आली पाहिजे. पहा त्यांनी दिलेलं आहे, काय दिलं आहे पहा, आपण लिहून घेऊया. 9 खुर्च्या बरोबर 3 टेबले. याचा अर्थ 9 खुर्च्याच्या किमतीमध्ये 3 टेबल येतात. त्याने एका टेबलाची किंमत दिली.
एक टेबल बरोबर 1500. तर 3 टेबल बरोबर किती मग? 3 टेबलवर 1500 गुणिले 3, 15 त्रिक 45, 4500 रुपये आले. आता 3 टेबलाची किंमत जर 4500 असेल तर 9 खुर्च्यांची किंमत पण किती आली पहा? 4500 रुपये आली. आता 9 खुर्च्यांची किंमत बरोबर 4500, 9 खुर्च्या बरोबर 4500. तर एक खुर्ची बरोबर किती? 4500 भागिले 9, 9 5 45, 900 900 500 रुपये आली. एका खुर्चीची किंमत 500 रुपये मिळाली आपल्याला. एका टेबलाची किंमत 1500 रुपये मिळाली. आता आपल्याला त्यांनी काय विचारलंय? अर्धा डझन खुर्च्या. अर्धा डझन म्हणजे 6 खुर्च्या. 6 खुर्च्यांची किंमत 6 खुर्च्यांची किंमत बरोबर 500 गुणिले 6, 6 35, 3000 रुपये आले. एक टेबल 1500 आला. तर 2 टेबलाची किंमत किती आली पहा? 1.5 आणि 1.5 3. एक टेबल 1500 आला तर 2 टेबल बरोबर 1500 गुणिले 2, 3000 रुपये. मग 6 खुर्च्या आणि 2 टेबलाची एकूण किंमत 3000 अधिक 3000, 6000. 6000 रुपये आपलं उत्तर आलं. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. लक्षात सर्वांच्या पहा. या पद्धतीने आपलं उदाहरण सोडवायचं आहे. नवोदयमध्ये या पद्धतीची उदाहरणं येत आहेत आपल्याला. प्रश्न क्रमांक 9 पहा. एका रेषाखंडाची लांबी 35 मीटर आहे. 5 मीटर अंतरावर मुलांना उभे केले असता किती मुले उभा करता येतील? आता उदाहरण काय दिले समजून घेऊया आपण. रेषाखंड आहे हा. याची लांबी 35 मीटर आहे आणि याच्यावर 5 मीटर अंतरावर एक मुलगा उभा केला. इथं 0 मीटर अंतर आहे. त्यानंतर 5, 10, 15, 20 या पद्धतीने मुले उभा केले आहेत पहा. एकूण मुलं किती उभा राहतील हे काढायचं असेल तर 35 भागिले 5 करावं लागेल. 5 7 35, 7 मुले. परंतु आपण याच्यामध्ये शून्यावर मुलगा पण उभा करणार आहोत म्हणून याच्यामध्ये आपण एक ॲड करतोय. 7 आणि 1 8, 8 मुले उभा राहतील म्हणून पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे. हे उदाहरण वृक्षांची संख्या, रस्त्यावरचे विजेचे पोल, टेलिफोनचे पोल यावर आधारित असणारे उदाहरण आहेत. यामध्ये एक मिळवायला मात्र विसरू नका. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 10 पहा. 51 सेंटीमीटर, 85 सेंटीमीटर, 119 सेंटीमीटर आणि 153 सेंटीमीटरच्या 4 लोखंडी सळयांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास साखळीचा प्रत्येक तुकडा किती लांबीचा असेल? उदाहरणामध्ये काय दिले आपण समजून घेऊया. आपल्याला 4 तुकडे करायचे. एक 51 सेंटीमीटर, 85 सेंटीमीटर, 119 आणि 153. नाही, 4 तुकडे नाहीत. 151 सेंटीमीटर, 85, 119 सेंटीमीटर आणि 153 सेंटीमीटर 4 लोखंडी सळ्या आहेत आणि त्यांना शक्य तिथे अशा समान भागामध्ये मोठ्या भागामध्ये कापायचे, मोठ्यात मोठ्या. तर एक तुकडा किती लांबीचा असेल असं विचारले. मग सगळे तर कापता आले पाहिजे तर मोठ्यात मोठ्या आकारामध्ये आपल्याला लांबीमध्ये कापायचं आहे. म्हणजे मोठ्यात मोठे दिले म्हणजे याचा आपल्याला काय करावं लागेल पहा, मसावी काढावं लागेल. 85, 51, 119 आणि 153. आता मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. मग आता महत्तम सामायिक विभाजक याचा अर्थ त्या दिलेल्या संख्येनं 51ला पण निश्चित भाग गेला पाहिजे, 85ला पण गेला पाहिजे, 119ला पण गेला पाहिजे, 153ला पण गेला पाहिजे. आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, 12, 14, 17 आणि 15. याच्यामध्ये कोणत्या संख्येनं निश्चित भाग जाईल पहा. या ठिकाणी 17नं निश्चित भाग झाला. 17 त्रिक 51, 17 5 85, 17 7 119 आणि 17 8 17 9 153 या ठिकाणी पहा. आता 3, 5, 7, 9 याच्यामध्ये सर्व संख्यांना एकाच मूळ संख्येनं भाग जात नाही. ज्या ठिकाणी आपल्याला थांबावं लागतं आहे. म्हणजे या सर्व सळ्यांचा मोठ्यात मोठा आकाराचा 17 सेंटीमीटरचा तुकडा आपल्याला कापता येईल म्हणून पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे. हे उदाहरण तुम्हाला नवोदय स्कॉलरशिपमध्ये येऊ शकतं. अशा पद्धतीने आपण सराव संच 8मध्ये 10 उदाहरणांचा अभ्यास केलेला आहे. मला नक्की खात्री आहे आपणा सर्वांना ते नक्की आवडली असतील. अशाच प्रकारची उदाहरणे पाहण्यासाठी पुढील सराव संच वरील आधारित व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ
असल्यास लाईक करा, शेअर करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही हर्षद ऑनलाईन एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी कृपया सबस्क्राईब करा. थँक्यू.